मग तुम्ही एकदा चेक करा. आम्ही तिघी जणीच रोज होमवर्क टाकतो, दुसरं कोणी नाही टाकत. मुलांनो, बाकीच्या मुलांनो होमवर्क टाका रे. मॅम मी रोज होमवर्क करतो मॅम. ग्रुप मध्ये आहे, मी टाकते रेग्युलर. बर, प्लीज ग्रुप मध्ये टाका होमवर्क. तुम्ही होमवर्क करून टाकाल ना रेग्युलरली, तुम्हाला स्वतःला चांगली फिलिंग येईल स्वतःबद्दल. तुमचा स्वतःबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल. आणि मॅम होईल. एक होमवर्क टाकला होता त्या दिवशी, पण नावच नव्हतं टाकलं. अख्ख्या म्हणजे वर्षामधून एकदाच टाकला होता, जेव्हापासून क्लास चालू झाला तेव्हापासून. अरे मग अशा महान पुरुषाचं किंवा स्त्रीचं नाव शोधणं जरुरी होतं. सोडून द्यायचं आता. जे टाकतात ते चांगली गोष्ट आहे, जे नाही टाकत आहेत माझी विनंती आहे मुलांनो होमवर्क टाका. हा बोल बेटा. मॅम मी आता जॉईन झाला तर अटेंडन्स लिंक टाकसन का? अटेंडन्स लिंक अजून संगीता मॅमने अटेंडन्स लिंकच नाही टाकली आहे. मुलांना त्यांना कॉपी पेस्ट करायला तरी वेळ देत जा, देतील त्या, डोंट वरी. ठीक आहे, आता चला. ओके मॅम. मी हे विचारत होती, पहिली जी सर्किट डायग्राम होती त्याच्यामध्ये R1, R2, R3 च्या काय किमती होत्या? 2, 4, 6. हा, आणि बॅटरीचं व्होल्टेज किती होतं? 20 20 व्होल्ट. ठीक आहे, बर. हा, आता पुढचा प्रश्न. मग मला सांगा, हे किती आलं? चार्ट ओपन करते, त्याच्यात टाका हवं तर. सगळ्यांनी ओरडू नका. टोटल सगळ्यात आधी तर काढायचं होता परिणामी रोध किती आला मग पहिल्या सर्किटचा? अच्छा, मी दोन जणांनाच विचारते, मग बाकीच्यांचं पण ज्यांचं सेम आलंय ते हात वर करा. मग बौद्धवी किती आला तुझा परिणामी रोध पहिल्या सर्किटचा? मॅम हा, 8.09. 8 पॉइंट आलाय. अच्छा, प्रणवचा तर 1.09. मॅम 1.1. अच्छा, 1.09. नविष्ठा बघ. अच्छा, सगळ्यांचंच पहिल्या सर्किटचा RP 1.09 आलाय. असे किती जण आहेत? हातवर करा, लिहू नका चॅट मध्ये. बरं, ठीक आहे. बाकीच्यांनी पण ट्राय करा. ज्या मुलांनी होमवर्क करून ग्रुपमध्ये टाकलाय तुम्ही त्यांचं पण चेक करू शकता की त्यांनी कसं सोडवलंय, तर ते बघून सोडवा हवं तर. ठीक आहे, व्हेरी गुड. आता मी हँड डाऊन करते. आता मला त्याच सर्किटसाठी करंट म्हणजे विद्युतधारा I किती आली ते सांगा. प्रणव तू सांग. 18.34 अँपियर. सेम 18.34 अँपियर आले. किती जणांचं? येस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. मॅम काही मुलांचं 18.33 आलेत. त्यांनी ते तुम्ही जे सांगितलं होतं ना ते केलं नाही. 33 यायला पाहिजे बेटा, कारण 33 आलं तरी पण ती 5 पेक्षा कमी संख्या आहे ना. मग आपण 1 ने वाढवणार नाही. 1 ने नंबर कधी वाढवतो? 5 किंवा 5 पेक्षा जास्त संख्या असेल पुढची तर. कळतंय? ते समजा 18.335 असतं तर मग 18.34 केलं असतं आपण त्याला. ठीक आहे, तर 18.33 करेक्ट आन्सर आहे. कोणीतरी लिहिले 28.3. बेटा चेक कर एकदा, बहुतेक हे आन्सर चुकले. हा, नंतर ना किंवा टायपिंगचं मध्ये एरर केलेस. दुसरं, आता I1 त्याच सर्किटसाठी I1 ची किंमत किती आली आहे? I1 ची किंमत I1 म्हणते मी. येस विवेक, तू सांग. 10 अँपियर. सगळ्यांचं 10 आलंय? येस ठीक मॅम. आहे, ठीक आहे. म्हणजे 18 मधलं 10 तर निघालं. I2 किती आले? वरून तू सांग, I2 तुझं किती आले वरून? 6 अँपियर मॅम. 6? येस मॅम. 6 अँपियर. अरे बाकी सगळ्यांनी 5 लिहिले. 5 लिहिले, कोणी 8 लिहिले. किती आले नक्की? 5 अँपियर आले. बरं, ठीक आहे. एकदा क्रॉस चेक कर बेटा, मेजॉरिटीचं 5 आलंय. ठीक आहे. नविष्ठा I3 किती आलं? 3.33 मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. सिम्पल. 10, 5 आणि 3 8 झाले आणि वरलेले 0.33.
टोटल मिळून मग तुमचा 18.33 आन्सर येते, म्हणजे हे करेक्ट आहे. सेम वे आता क्विकली दुसऱ्या वाल्या गणितामध्ये मला जेवढं आठवतंय, R1 होतं 3 ओम, R2 होतं 5 होतं आणि 10 होतं. हा 3, 5, 10 होतं. बॅटरीचं व्होल्टेज 40 होतं. बॅटरीचं व्होल्टेज किती दिले? 40 दिलेलं. 40 मॅम. हा ठीक आहे. Yes, चला ma'am, मग 40. त्याचं सांगा आरपी किती आला. निशांत आरपी किती आला त्याचा? निशांत आरपी किती आलं त्या दुसऱ्या वाल्या गणितासाठी? 1.58. एवढा कमी आलाय आरपी? बरं ठीक आहे. ठीक आहे, ओके. आई किती आलाय? टोटल करंट किती आलाय? वाव, करंट बघितलं, रोज ज्यावेळी कमी असतो करंट किती जास्त आलाय. 25.33. कोणाकोणाचा 25.33 आलाय करंट? ठीक आहे, बऱ्याच जणांचा आलाय. ओके ठीक आहे. I1 किती आलाय? I1 आलाय 13.33. 13.33. ठीक आहे. I2 25.33. I2 किती आलाय? 8 एम्पियर. 8 एम्पियर. 8 एम्पियर I2 आलाय. I3 किती आलाय? 4 एम्पियर. 4 एम्पियर. एम्पियर. ठीक आहे. चला, व्हेरी गुड. म्हणजे ज्यांची बऱ्याच सगळ्यांची जवळजवळ जे आहेत आन्सर्स मॅच झालेत, म्हणजे तुम्ही बरोबर सोडवलंय. व्हेरी गुड. ठीक आहे. आता एक ह्या धड्यामध्ये अजून काय राहिले? पॉवर पण राहिली आहे ना अजून आपली करायची. पुढच्या आठवड्यामध्ये आपण हा धडा संपवून टाकूया. फिजिक्स मध्ये आता अजून कुठले किती धडे आहेत? एक मिनिट मी फक्त जरा 11 आणि 12. हा ठीक आहे. मग आपण एक धडा डिसेंबर मध्ये संपवू आणि एक धडा जानेवारी मध्ये संपवू. ठीक आहे. घाई करायची गरज नाही, कारण आपल्याला परफेक्ट जाणं जरुरी आहे, समजून घेणं जरुरी आहे. कारण 10वीचा पण काही गोष्टी ह्याच्यामधूनच 10वी मध्ये असणार आहेत. तर एक सेकंड, आपलं आता काय चालू आहे? करंट इलेक्ट्रिसिटी चालू आहे आपलं. करंट इलेक्ट्रिसिटी नंतर ना आहे स्टडी ऑफ साऊंड. डिवाइड मध्ये चुकलेलं होतं. हा काय बेटा? माझं डिवाइड मध्ये चुकलेलं होतं. डिवाइड. अच्छा, डिवाइड चुकलेलं होतं. बरोबर, ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि साऊंड. ठीक आहे, 2च धडे. साऊंड वाला तर लवकर होतो धडा शिकून. लाईट वाल्याला थोडा वेळ लागेल. तर पुढच्या महिन्यात आपण आता ह्या महिन्यात तर आपला हात संपेल. पुढच्या महिन्यामध्ये आपण लाईट करू आणि जानेवारीमध्ये साऊंड करू. हा बेटा. मॅम आमची द्वितीय सत्राची एक्झामची डेट आली आहे. हा, द्वितीय सत्र युनिट टेस्ट की फायनल एक्झाम? मॅम युनिट टेस्ट कधी आहे? मॅम 6 जानेवारी पासून स्टार्टिंग आहे. अच्छा, 6 जानेवारी ना. आणि त्याला मग हा एकच धडा असेल, रिफ्लेक्शन ऑफ लाईट वाला? नाही मॅम, आज आम्ही ना मॅडमला विचारलं तर 2 ते 3 धडे असतील. हा, 2 ते 3 धडे असतील रे, पण ते केमिस्ट्रीचे पण असतील, बायोचे पण असतील. सिलेबस मागव त्यांच्याकडे. ठीक आहे, सिलेबस माग. ओके मॅम. ठीक आहे. चला आता मुलांनो, मी जसं म्हटलेलं आत्ताच अजून एक जे सर्किट मी जे तुम्हाला शिकवणार आहे, आता हे वाला बघूया खरंच किती जणांना सोपं वाटतंय. ह्या सर्किटमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन आहे. एकसर जोडणी पण आहे आणि समांतर जोडणी पण आहे ह्या सर्किटमध्ये. तर बघूया तुम्ही मला किती सोपं वाटतंय ते. तर आता नीट बघा हा, मी काय करते. दिसायला सोपं दिसेल, पण त्याचं व्हॅल्यू काढताना जे आहे ते एवढं सोपं नसेल. म्हणजे खूप जास्त त्याच्यात पायऱ्या आहेत. घाबरवत नाहीये मी तुम्हाला, पण ह्याच्यासाठी सांगते की समजून घ्या आधी व्यवस्थित समजून घेऊन प्रॅक्टिस केली की मग येईल. ठीक आहे. चला आता बघा इथे. ओके मॅम.
एक सेकंड हा मुलांनो. हे बघा इथे एक रेझिस्टन्स आहे आणि ह्याला इथे दोन असे रेझिस्टन्स जोडलेले आहेत. समजा इथे एक आणि इथे एक, आणि हे दोघे जण असे आणि इथून एक, इथे बॅटरी जोडली आहे, इथे एक स्विच जोडलाय आणि हे पूर्ण सर्किट झालं. ठीक आहे. समजा आता ही जी बॅटरी आहे ही 50 व्होल्टची आहे आणि ह्याला थोडं इझी करते सध्या. हे तिन्ही पण रेझिस्टन्स हे 5-5 ओमचे आहेत. ठीक आहे. आता करायचं काय आहे तुम्हाला, सेम जे आधी केलेलं तेच करायचंय. ह्या पूर्ण सर्किटचा परिणामी रोध, आता इथे कॉम्बिनेशन पण आहे, पॅरलल पण आहे, म्हणून आपण आता ह्याला RS किंवा RP नाही म्हणू शकत, तर ह्याला आपण म्हणायचं RT. RT म्हणजे टोटल रेझिस्टन्स, पूर्ण सर्किटचाच पूर्ण रोध किती आहे तो काढायचा आहे. परत ह्या सर्किट मधनं, ह्या विद्युत परिपथामधनं जो करंट, विद्युत धारा फ्लो होणार आहे ती काढायची आहे. आणि तुम्हाला ह्या प्रत्येक रोधामधून जाणारा करंट काढायचा आहे. म्हणजे I1 समजा हा पहिला रोध, आपण ह्याला R1 घेतलं, ह्याला R2 घेतलं. ठीक आहे. आणि ह्याला जर समजा R3 घेतलं, तर मग तुम्हाला परत काय काढायचंय, I1, I2 आणि I3 काढायचंय. ठीक आहे. तर आता हे कसं काढायचंय मी आधी तुम्हाला पूर्ण शिकवते. त्याच्यानंतर ना मग तुम्ही जे आहे मला काय करणार आहात, अजून एक गणित तुम्ही स्वतःहून मला सोडवून दाखवणार आहात. तर अशी वाली ज्यावेळी गणित असतात ना मुलांनो, ज्याच्यामध्ये खूप सारे असे रोध वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये जोडले असतात, काही जणांची एकसर असते, काही जणांची समांतर जोडणी असते, असे रोध ज्यावेळी जोडलेले असतात, तर त्यावेळी काय करायचं, एका टप्प्याने जायचं, एक स्टेपने जायचं, एका ब्रांचला पकडायचं आपण, एका ब्रांचला. म्हणजे आता मी जे एक्झाम्पल सांगते ते एवढं पॉझिटिव्ह नाहीये, पण तुम्हाला समजावं म्हणून सांगते. बेटा म्यूट कर स्वतःला. दादा व्यवहारे म्हणून ज्या पण विद्यार्थ्यांनी जॉईन केले, म्यूट कर. तर खोकला येतोय, पाणी पी बेटा. तर काय करायचंय त्याच्यामध्ये, जसं बघा काही जी झाडं असतात त्यांना खूप वाकड्या तिकड्या ब्रांचेस असतात, तर त्या झाडांना तोडायचं असेल तर काय करतात माणसं, एक फांदी हळूहळू तोडत जातात आणि मग ते पूर्ण झाड जे आहे ते तोडणं इझी होऊन जातं. सेम तसंच करायचं आपल्याला. इथे एक ब्रांच म्हणजे एक फांदी ह्या सर्किटची आपण पकडायची. तर आपल्या सोयीसाठी आपण काय केलं, ह्याला R1 घेतलं, ह्याला R2 घेतलं आणि ह्याला R3 घेतलं. ठीक आहे. तर आता व्यवस्थित सोडूया आपण. ठीक आहे. आता पहिल्यांदा ना आपण कुठली ब्रांच घेऊया, ही वाली. ठीक आहे. हे घेऊया आधी. हे दोघं कशामध्ये जोडलेत मुलांनो, हे दोघं रेझिस्टन्स R2 आणि R3 यांची कुठली जोडणी आहे, समांतर आहे की हा समांतर जोडणी, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. मग इथे लिहायचं प्रॉपरली, नीट लिहायचं. हा इथे लिहिणं हे शाब्दिक उदाहरणांसारखं इथे पण व्यवस्थित लिहिणं जरुरी आहे. आपण इथे लिहायचं R2 and R3 आर कनेक्टेड इन पॅरलल. बरोबर आहे. R2 आणि R3 कशामध्ये जोडलेले आहेत, आर कनेक्टेड इन पॅरलल. मराठीमध्ये तुम्ही काय लिहू शकता, हे समांतर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. म्हणून मग काय करणार आपण, त्यांचा परिणामी रोध काढायचा. म्हणजे काय करायचं आपल्याला, त्यांचा RP काढायचंय. मग सूत्र काय बनेल आपल्याला इथे, 1/R2 + 1/R3. बरोबर आहे. मग व्हॅल्यू ठेवा 1/5 आणि 1/5. तर काय येईल उत्तर, 2/5. येस मॅम. पण आता हे जे 2/5 उत्तर आहे हे कशाचं उत्तर आहे, R1/RP चं.
हा, हे 1/RP आहे ना, 1/RP. मग आरपी काय होईल? 5/2. 5/2 5/2 म्हणजे 2.5 अडीच ना, 5. ठीक आहे, आरपी मिळालं. याचा अर्थ हे R2 आणि R3, आता नीट बघा, हे सर्किट मध्ये इथे काय होतं आधी, हे R1 होतं आपलं, आणि हे R2 आणि R3च्या ऐवजी मी इथे काय जोडू शकते, आरपी जोडू शकते 2.5चा. ह्याच त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे ना. परिणामी रोध म्हणजे काय, त्या रोधांची मांडणी काढून एकच रोध मी जोडते, परिणामी रोध. ठीक आहे, आता मग पुढे मग आता R1 आणि आरपीचा जो रोध आहे तो काय असणार आहे, तोच सर्किटचा परिणामी रोध असणार आहे, पूर्ण सर्किटचा रोध, ज्यालाच आपण नाव दिलेलं आहे RT, ज्यालाच आपण इथे RS सुद्धा म्हणू शकतो, कारण हे R1 आणि आरपी कशामध्ये आहेत, एकसर जोडणीमध्ये. मग R1 अधिक काय होणार, आरपी होणार, बरोबर, एकसर जोडणीमध्ये. मग RT काय येईल तुमचा 5. R1 किती आहे 5 आणि आरपी किती आहे 2.5. 2.5 येईल आता हे 7.5 ओम. मिळालं, पहिल्या पार्टचं आन्सर मिळालं. येस मॅम. पहिल्या पार्टचं आन्सर मिळालं आपल्याला. तर हे आलं आपलं RT. चला ह्याचं पटापट कॉपी करा किंवा ह्याचं स्क्रीनशॉट घ्या, मग मी दुसरं पान शेअर करते, म्हणजे इरेज करेल मी ह्याच्यामधून काही गोष्टी. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. पर्यंत झालं. आता पहिला पार्ट भेटला आपल्याला. तर पूर्ण सर्किटचा आपल्याला काय भेटलेला आहे आता, परिणामी रोध, पूर्ण परिपथाचाच परिणामी रोध आपल्याला भेटला. आता पुढे काय करायचं आपल्याला, आता पूर्ण करंट काढायचं. आता ते तर किती सोपं आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट काय वापरायचंय, डायरेक्ट काय वापरायचं, आता ओमचा नियम वापरायचा ना. तर आपल्याला आता आरटी किती भेटलं, आरटी भेटलं 7.5 ओम. आणि व्होल्टेज किती दिले, कितीची बॅटरी जोडली आपण, 50 व्होल्ट. मग आपलं आईसाठी काय सूत्र आहे, मग पूर्ण सर्किटचा जो करंट आहे त्याचं काय सूत्र आहे आईचा, V/R. येणार V/R, बरोबर. V/R चं मग आरटी घेतले आपण, मग 50/7.5. तुम्हाला माहिती आहे पॉइंट काढल्यावरती वरती काय होणार, एक शून्य वाढेल आणि खाली बनेल 75. 500/75. बरोबर आहे. मग किती येईल उत्तर आता ह्याचं सांगा. 25 ने भागायचं, 25×3=75, 25×2=50, 25×0=0, 25×3=75. आता सोपं आहे, 20/3, तर 3 संग 18, 3×18 2 उरले, परत 3 संग 18, 3 संग 18, 18 18 होत जाणार आहे, म्हणून मग आपण 6.67 अँपियर. ठीक आहे, हे भेटलं. टोटल करंट पण भेटला आपल्याला आता, बरोबर आहे. आता पुढे जे सांगणार आहे मुलांनो, ती नीट लक्ष देऊन ऐका. हे बघा, आता हा जो टोटल करंट इथून चाललाय आपल्या सर्किट मधून आहे, हाच आपल्याला काय भेटलाय 6.67, बरोबर आहे. हाच करंट जो आहे ह्या R1 मधून जाणार आहे. तर R1, कारण R1 मधून जायला दुसरा रस्ताच नाही, एकच रस्ता आहे ना, तर इथे करंट विभागला जात नाहीये. मग R1 मधून जाणारा जर आपण करंट I1 घेतला तर आपण काय लिहू शकतो, आपला I1 हाच I आहे, तो किती आहे 6.67 अँपियर आहे. ठीक आहे, आणि इथे लिहायचं फ्लोईंग म्हणजे जो वाहतोय. एक सेकंड हा, फ्लोईंग थ्रू THROUGH, हा, फ्लोईंग थ्रू R1. तर काय विचारलंय त्यांनी, प्रत्येक रोधामधून वाहणारा करंट. तर R1 मधून वाहणारा करंट I1 आपल्याला भेटला. I2 साठी काय करणार आपण, इथे लिहायचं फॉर I2. एक मिनिट हा, फॉर I2
I2 साठी काय लिहिणार आपण? आता I2 साठी जर मुलांना आपल्याला I2 काढायचा असेल ना, तर आपल्याला V पण पाहिजे आणि R पण पाहिजे, बरोबर आहे? येस मॅम. V पाहिजे आणि R पाहिजे. आता इथे R तर चला 5च येस आहे, मॅम. पण आपण V किती येईल मुलांना, जरा V सांगा. 50. नाही, बिलकुल पण नाही. 15 पण नाही येणार. मॅम तुम्हाला कळते आता V, तुम्हाला आठवते ना, हा जो V असतो हा एकसर जोडणीमध्ये विभागला जातो. आता आपला जो हा V जो 50 आहे ना, तो बघा हितले आणि हिते ह्या दोन बिंदूंच्या मध्ये एक असेल आणि इथे उरलेल्या ब्रांच मध्ये 2 ब्रांच आहेत आपल्याकडे ना, ते हा 2 फांद्यांमध्ये हा आपला जो V आहे तो विभागला जाईल. म्हणजे 50 मधला काही भाग इकडे भेटेल आणि इकडच्या बाजूला राईटच्या बाजूला 50 मधला काही भाग भेटेल. मग आता काय करायचं? मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आधी V काढावा लागेल. V काढावा लागेल. R ऑलरेडी आहे आपल्याकडे, म्हणून आपण आता काय करूया? आता बघा मी काय करणार आहे. म्हणून आपण काय करूया ना सध्या मुलांनो, ह्या ब्रांचच्या साठी म्हणजे ह्या फांदीसाठी जो V आहे त्याला आपण काय घेऊया? V1. काय घेऊया आपण त्याला? V1. ठीक आहे. आणि इथून ते इथपर्यंत ह्या दुसऱ्या फांदीसाठी जो आहे त्याला घेऊया V2. आता V1 काढूया आपण. आता V1 साठी आपला ओहमचा नियम काय आहे? V1 साठी आपला ओहमचा नियम काय आहे? IR आहे ना? I upon R. येस. अरे IR आहे नुसतं. I into R. सॉरी I मॅम. into R. हा, तर I आता जे बघा, आता ह्या फांदीमधून जो I जाणार आहे तो टोटलच I आहे ना, जो आता आपण हा 6.67 काढला. आणि R कुठला आहे? ह्या फांदीमध्ये कुठला R आहे तो, बर का. मग ह्या फांदीमध्ये कुठला R आहे? R1 आहे. मग आपण ह्याला घेऊया I1 R1. I1 R1 म्हणजे आपल्याला V1 भेटेल. तर किती येईल मग? 6.67. आपण ना सोपं बनवण्यासाठी आपण आईला सध्या 20/3 लिहूया, कारण 20/3च आपल्याला 6.67 भेटलेलं आहे. R1 किती आहे? 5. अच्छा ठीक आहे. 6.67 गुणिले 5 पण करू शकतो, तसं सेमच पडणार आहे इथे, कारण काही कॅन्सल होतच नाहीये. तर मग ह्याचं जे पण आन्सर येईल, चला क्विकली मला सांगा. सेम टू सेम असंच आपण काय काढू शकतो आता? V2 काढू शकतो. मग V2 चं काय येईल? I2 I2 आणि R2. RP येणार ना? I2 RP येणार आहे. हा, पूर्ण त्या ब्रांच जे दोघं समांतर जोडणीमध्ये जोडलेत त्याचा येणार तो, बरोबर आहे. आता I2 आणि I1 इथे सेमच असणार मुलांनो. म्हणजे I2 नाही घेणार, सॉरी, इथे पण आपण I1च घेणार. का? ह्या पूर्ण फांदीमधून किती करंट एंटर झालाय ह्या फांदीमध्ये, तो I1च एंटर झालाय ना इथे पण. फांदीच्या आतमध्ये किती वाटला गेलाय ते नाही पाहिजे आपल्याला, फांदीच्या आत गेलाय किती ते पाहिजे. तर तो तर सेमच असणार, 6.67. ठीक आहे. आणि आरपी साठी काय सूत्र आहे? आरपी कसं काढणार तुम्ही? आरपी सेपरेटली काढून घ्या कुठेतरी. आपला हा 1/RP सूत्र वापरून 1/5. अरे मगाशी काढला ना हा आपण, RP काढला ना मगाशी ऑलरेडी काढलाय ना आपण. तो किती आलेला? 7.5 आलेला. 2.5. हा, 2.5 आलेला. 2.5. 2.5. हा ठीक आहे. मग ह्याला दोघांना गुणाकार करून सांगा मला आता किती आलं मग. 6.67 into 2.5 किती येईल आन्सर सांगा मला पटपट. किती आलं? मॅम 16.675. Yes, ma'am. मॅम किती आलं? 16.675. 16.675. पक्का सगळ्यांचं हे चाललंय? Yes, ma'am. ठीक आहे. मग इथे आलं आपलं
हा 16.67 आलंय, तर आपण ह्याला 68 घेऊया. येस मॅम. ठीक आहे. मग आता बघा आपलं उत्तर बरोबर आहे की नाही कसं कळणार मुलांनो. हे 16.68 आणि हे इथलं V1, हे V1 आणि V2 ला ऍड करून आपलं उत्तर 50 व्होल्ट यायला पाहिजे. तर समजायचं की आपण V1 आणि V2 ची किंमत बरोबर काढलेली आहे. ठीक आहे. चला आता इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या, ज्याच्यामध्ये आता आपण काय काढलं, एकतर RT काढला, टोटल रेझिस्टन्स काढला, टोटल I काढला, आणि आता V1 V2 जे डिवाइड झालेत एकसर जोडणीमुळे, तर त्यांच्या वेगवेगळ्या किमती पण काढल्या. म्हणजे कळतंय तुम्हाला 50 व्होल्ट. हा बेटा, स्क्रीन दिसत नाही. मुलांनो तुम्हाला स्क्रीन दिसते ना दिसते मॅम. बेटा? तू रिजॉईन कर, दिसते मग मॅम. रिजॉईन कर. ठीक आहे, चला मी इरेज करू. स्क्रीनशॉट घेतला इथपर्यंत. येस मॅम. येस बघा, मॅम आता घेतला. अच्छा V1 ची किंमत किती आली आहे Yes, बघा. ma'am. 6.67 into 5. 33.35. इथे 33.35. 33.35. ठीक आहे. म्हणजे आता बघा ह्या दोघांना जर तुम्ही ऍड केलं तर अप्रॉक्सिमेटली जे आहे ते 50 उत्तर येते. तंतोतंत ह्याच्यासाठी नाहीयेत कारण आपण ते पॉइंट मध्ये काढले, पण ते तेवढंच आहे. ठीक आहे. तर आता मग आपल्याला काय मिळालं, V2 मिळालं. बरोबर आहे. आता ह्या V2 Yes, वरूनच ma'am. मग आपल्याला काय काढायचंय, I2 आणि I3 काढायचंय. मग तर आता हे नुसतं फॉर्म्युलाच युज करायचं, सोपं आहे. म्हणजे मगाशी काल जी आपण गणित केली की नाही, हे गणित पण सेम तसंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला V1 आणि V2 सेपरेट काढावा लागतोय रोधांच्या एकसर जोडणी असल्यामुळे. ठीक आहे. तर चला आता आपण मग V2 किती आला आपला, V2 लिहूया आपण. V2 किती आला, 16.68 ना, 8 व्होल्ट. मग Yes, आपण ma'am. आता काढूयात आपला I2. मग I2 म्हणजे हा वाला इथे, ह्या पहिल्या इथे डिवाइड होतोय इथे, आणि इथे पण I2 आणि I3. आता मुलांना याच्यामध्ये एक लॉजिक सांगू तुम्हाला. इथला आपला I2 आणि I3 हा सेम टू सेम असेल. का बरं सेम टू सेम असेल? कारण इथे पण 5 ओम आहे, इथे पण 5 ओम आहे, आणि इथे त्यांच्या टोकांच्या मध्ये जे आपण हे V आले भेटले आपल्याला, ते पण किती आहे, ते पण 16.6 सेमच आहे ना. ठीक आहे. आपलं हे इथे V2 भागिले R, R2 ची किंमत घ्या किंवा R3 ची किंमत घ्या, दोघांची किंमत सेमच आहे, 5च आहे. ठीक आहे. म्हणून मी सध्या V2 अपॉन I2 लिहिलं, तर म्हणजे हे येणार 16.68 अपॉन 5. तर किती येईल I2 सांगा मला पटपट. 5 त्रिक 15, परत 5 त्रिक 15, आणि उरलं 1. 5 त्रिक 15, परत 5 सक 30. ठीक आहे. तर हे एम्पियर. तर बघा आपलं I1 मगाशी किती आलेलं, हा I1 जेवढा टोटल करंट होता तेवढाच होता. म्हणजे आता I2 ह्या दोघांना मिळून आपला जो टोटल करंट आलेला मगाशी तेवढं उत्तर भेटायला पाहिजे. I किती आलेला आपला मगाशी टोटल, 6.67. हा बघा, आता हा I2, बघा हा I2 आणि I3 हा दोघांना ऍड करून आपल्याला 6.67 मिळायला पाहिजे. मिळतंय 3.33 प्लस 3.33, तर 6.66 मिळतंय की नाही. Yes, कळलं. येस मॅम. ठीक आहे. सो हा, तर आता मला माहिती आहे हे Yes, जरा ma'am. लांब झालं, तर आता मी परत एक्सप्लेन करते. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, परत एकदा एक्सप्लेन करते सगळ्या मेथड्स, आणि त्याच्यानंतर ना मग मी तुम्हाला गणित सोडवायला देते. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. तर बघा आपण काय घेतलेलं, इथे एक रेझिस्टन्स घेतलेला, परत हे इथे असे 2 घेतलेले. हे नुसती ना अशी आकृती घाबरवायलाच अशी डेंजरस आहे, पण ती सोपी आहे, एवढं काही नाहीये. ठीक आहे. परत इथे होती बॅटरी, इथे होता स्विच. ठीक आहे. तर इथे होते हे
अच्छा, आता इथे बघूयात आपण. इथे होतं R1, R2, R3. ठीक आहे. आता पहिली स्टेप आपण काय केली, आता नोट करून घ्यावं तर मुलांना. पहिली स्टेप आपण काय केली, ह्या R2 आणि R3चा आपण काय काढला, RP. कोणासाठी, R2 आणि R3 साठी आपण काय काढला, RP काढला. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, RT म्हणजे पूर्ण सर्किटचा टोटल रोध काढण्यासाठी R1 ला आणि RP ला आपण ऍड केलं, कारण ते एकसर जोडणीमध्ये जोडले. तिसऱ्या स्टेपला आपण काय केलं, आपल्याला V ऑलरेडी दिलेला आहे, RT आला आपला, त्याच्यावरून आपण काय काढलं, पूर्ण सर्किटचा I काढला. ह्या तिसऱ्या स्टेप मध्ये आपण I काढला. चौथ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, आपलं हे जे 50 व्होल्ट होतं हे डिवाइड झालंय दोन ब्रांचेस मध्ये, इथे एक आणि इथे एक. राईट, तर इथे V1 घेतलं, इथे V2 घेतलं. तर चौथ्या स्टेप मध्ये आपण V1 आणि V2 काढला. ठीक आहे, फाउंड म्हणजे ह्याला काढलं. आणि पाचव्या स्टेप मध्ये मग आपण काय केलं, आपण I2 आणि I3 काढलं. ठीक आहे. हा, इथे ज्यावेळी टोटल आपण I काढलेला मुलांनो, त्याच वेळी आपल्याला I1 पण मिळालेला, बरोबर. कारण जेवढा I एंटर करतोय इथे, तेवढाच इथे पण I एंटर करतोय. मग I1 आणि I सेम आहे, तर इथे आपल्याला I1 पण मिळालेला होता. ठीक आहे. चला, ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या पायऱ्या, कुठल्या स्टेप्सने काय काय काढलं ते समजावं म्हणून. घेतलं. येस ठीक आहे. मॅम, घेतला. चला, आता मी तुम्हाला नवीन गणित देते, एक्झॅक्टली सेम गणित देते, आणि 5 मिनिटं, चला 7 मिनिटं देते तुम्हाला सोडवायला. ठीक आहे. चला, पटकन सर्किट काढा. फक्त मी किमती बदलणार आहे. आता पायऱ्या एक्झॅक्टली सेम राहतील, मी फक्त किमती बदलणार आहे. आणि सर्किटचा आकार जरी थोडा बदलला असला तरी सेमच गणित आहे बरं का. हे दोन्ही एकमेकांना टोकांना जोडलेले, त्याच्याऐवजी त्रिकोण काढण्याच्या ऐवजी मी त्याला चौकोनासारखं ड्रॉ केलंय, बस. चला, तर आता हे सर्किट आहे. स्विच नसला तरी काय फरक नाही पडत. हे प्लस हे मायनस. समजा आता इथे 30 व्होल्ट आहे, हे आहे 5 ओम, आणि हे दोघं आहेत 10-10 ओम. चला, पटकन सोडवा. सव्वा 8 पर्यंत सोडवून ट्राय करा. 13 मिनिटं, 8 मिनिटं होतात. सोडवून झालं की नाही मुलांनो? क्लास संपल्यावरती ग्रुपमध्ये फोटो पण टाकावा, म्हणजे मला तुमच्या येस मॅम. लिहिण्याची जरा पद्धत पण समजेल.
झालं मॅम. सगळं गणित झालं? मी सेम आकृती छोटी काढली म्हणजे मला सॉल्व्ह करताना जागा पुरावी म्हणून. सगळी गणित सोडवून झाली असेल तर हात वर करा. म्हणजे सगळेच पार्ट ह्या गणितामधले. निशांतचं सगळं झालं? बरं ठीक आहे मुलांनो, चला आता जेवढं पण झालंय मी सॉल्व्ह करते. माझ्या बरोबर हवं तर सॉल्व्ह करा, कारण मग आपला क्लास याच्यातच संपेल. ठीक आहे, तर आता जसं आपली पहिली स्टेप काय होती, आपल्याला आधी काय काढायचंय? आरपी काढायचंय. R2 आणि आरपी काढायचंय ना आधी. R2 आणि RT3 चा आरपी काढायचंय. तर 1/RP बरोबर काय येणार? 1/10 अधिक 1/10 म्हणजे 2/10 येणार. म्हणजे आरपी किती येईल? 5 ओम. राईट? 5 गुणिले 10 भागिले 2 म्हणजे 5 ओम. मग आपला आरटी काय येईल? आरटी म्हणजे टोटल रेझिस्टन्स, तो R1 आणि हा. आता प्रणव आणि निशांत, तुम्ही लोकांनी निशांत, प्रणव आणि निशांत, अजून पण कोणीतरी, तुम्ही आरपी चॅट मध्ये 10 लिहिले. आरपी 5 आहे, आरटी 10 आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरूनच आपण आय काढणार. आयचा आपला फॉर्म्युला काय आहे? V अपॉन RT. V किती आहे? V किती आहे? 50 30 आणि हे 10. तर आपला करंट आला 3 अँपिअर. ठीक आहे, आता हा I1च आपला काय आहे? आय आहे, जो 3 अँपिअर आहे. आणि तो कशातून जातोय? R1 फ्लोईंग थ्रू R1. R1 करंट चाललाय तो आपल्याला मिळाला. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं? I2 आणि I3 काढायचंय. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? V1 आणि V2 काढावं लागेल. ठीक आहे, आता V1 काढायची गरज नाहीये मुलांनो. का V1 काढायची गरज नाहीये? V1 कशासाठी काढायचं होतं? I1 काढण्यासाठी. I1 ऑलरेडी मिळालाय आपल्याला. मगाशी मी V1 का काढून दाखवला? तुम्हाला माहिती असावं म्हणून. आता सरळ सरळ मी V2 काढते. राईट? तर V2 काढण्यासाठी आपलं सूत्र काय येईल? V2 फॉर्म्युला आपला ओम्स लॉचा काय फॉर्म्युला आहे? आय आणि आरपी. बरोबर ना? ह्या ब्रांच मधनं जाणारा एंटर कुठला करंट करतो? आयच एंटर करतोय. आणि आरपी म्हणजे त्या ब्रांचचा परिणामी रोध म्हणजेच आरपी आहे. तर आय किती आहे आपला? 3 आणि आरपी किती आलंय मगाशी? हे बघा, आरपी किती आलाय? 5. मग 15. म्हणजे कळतंय तुम्हाला? सिंपल आहे बघा, इथे पण 5 आणि ह्याचा परिणामी पण 5 आलाय. याचा अर्थ हे आपलं 30 इक्वली वाटलं जाणार ना 5-5 मध्ये. दोघांचा दोन्ही ब्रांच रोध सेम आहे, म्हणून 15 इकडे जाणार, 15 इकडे जाणार. तर म्हणून बघा इथे बरोबर 15 व्होल्ट आले. मग आता काढा. आता अरे अगेन I2 आणि I3 आपलं काय असणार आहे? सेम असणार आहे, कारण दोघांचा रोध सेम आहे, पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर पण सेम आहे. तर आपलं काय सूत्र आहे आता? आयचं
V2 भागिले R R2. R2 R2. ठीक आहे, R2 किंवा R3. मग V2 किती आलंय आपलं 15 आणि R2 किती आहे 10. 10. सॉरी हा 10 आहे. 10 आहे मॅम. हा 10 आहे. मग ते उत्तर किती येणार 1.5. 1.5. म्हणजे ह्याच्यामधून 1.5 आणि ह्याच्यामधून 1.5 दोघं मिळून होईल टोटल 3 जो की आपलं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे आता मी दिलेल्या किमती कॅल्क्युलेशन साठी इझी होतं, जास्त पॉइंट बिंट काय आलेलं नाहीये. कळलं आता हे गणित सोपं आहे. येस मॅम. यस मॅम. ठीक आहे, आता मी तुम्हाला होमवर्क साठी एक सर्किट देते खालीच, हे पटकन ड्रॉ करून घ्या. हे सर्किट नीट बघा. हा आता मी वेगवेगळ्या किमती देणार आहे, आता सोप्या सेम किमती नाही देणार. आता मग ह्या गणितात तुमचं I1 I2 I3 तिन्ही वेगवेगळे येईल. तर हे पहिलं इथे घ्या एक रेजिस्टन्स, त्याच्यानंतर ना इथे एक घ्या, खाली एक घ्या, ठीक आहे. इथे 5 घ्या, इथे 10 घ्या आणि इथे 15 घ्या. त्याच्यामुळे आता तुमचं प्रत्येक वेगवेगळं येईल. ठीक आहे, आणि इथे 30च घ्या. ठीक आहे, हे होमवर्क साठीचं सर्किट आहे. येस मॅम. घेतला, स्क्रीनशॉट घ्या. हो मॅम, घेतला. ठीक आहे, चला आता स्क्रीन शेअर न करता पटकन आपल्याकडे 3च मिनिटं आहेत. एक लास्ट वाला ह्याचाच रिलेटेड टॉपिक तुमच्याशी डिस्कस करते की जो खूप 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 जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, तो हा आहे की कसं समांतर जोडणी जी आहे ती जास्त सरस आहे एकसर जोडणीच्या तुलनेमध्ये. तर पटकन आता त्याचे मुद्दे आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा मुलांना, पहिला मुद्दा काय आहे, आपण बघितलं एकसर जोडणीमध्ये परिणामी रोध वाढतोय. एकसर जोडणीमध्ये परिणामी रोध वाढतोय, त्याच्यामुळे प्रत्येक उपकरणाला, त्या जोडणीत प्रत्येक उपकरण जे जोडलंय त्याच्या प्रत्येक उपकरणाच्या भागीदारीमध्ये जे विभवांतर येतंय ते विभवांतर काय होतंय ते पण वाटलं जातंय, मग कमी मिळतंय. आता जसं की बघा, आता समजा इथे जे आहे ते मी आपला जो मेन सप्लाय आहे तो जोडला. ठीक आहे, मेन सप्लाय जोडलाय मी. आपल्या घरी जी मेन स्विच मधून जी वीज येते ना त्याला असं दाखवतात. तर तो मेन सप्लाय जो असतो ना, माहिती तुम्हाला भारतात तो चांगला भेटतोय आपल्याला, 230 व्होल्टचं विभवांतर भेटतंय. आणि ह्याच्यामध्ये समजा मी इथे काय जोडलाय, इथे मी जोडला फ्रीजला पण रोज सारखं दाखवूया. इथे वॉशिंग मशीन जोडली आणि इथे टीव्ही जोडला. तर आता होतंय काय, हे 230 ह्या तिघांमध्ये वाटला जाईल. बरोबर आहे, म्हणजे समजा एकाला 100 भेटेल, दुसऱ्याला 100 भेटेल आणि तिसऱ्याला 30च भेटेल. अशा पद्धतीने ते इथे V1 V2 V3 असं हे वाटलं जाईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली 230 पाहिजे काम करायला. फ्रीजला पण 230 पाहिजे, वॉशिंग मशीनला पण 230 पाहिजे आणि टीव्हीला पण 230 पाहिजे. तर हे एकसर जोडणीमध्ये शक्य नाहीये. तर हा येईल पहिला मुद्दा की एकसर जोडणीमध्ये विभवांतर वाटले जाते, ज्याच्यामुळे उपकरण काम करत नाही. हा पहिला मुद्दा होईल. बिलकुल ह्याच्या उलट काय लिहिणार, समांतर जोडणीमध्ये विभवांतर वाटलं जात नाही. समांतर जोडणीमध्ये काय करणार आपण, 2 बिंदूच्याच, इथे पण फ्रीज, इथे वॉशिंग मशीन आणि इथूनच काय घेणार आपण टीव्ही, आणि ह्या तिघांना काय करणार, एकमेकांना असं जोडून देणार. बरोबर आहे. आणि मग इथे जे आपण देऊ ते काय असेल, 230 हे सगळ्यांनाच भेटेल. बरोबर आहे. ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मुलांनो, दुसऱ्या मुद्द्यात काय होते, आता जर समजा मला स्विच द्यायचं असेल
तर इथे जर मी स्विच लावला एक, तर ह्याला बंद चालू केलं ना, एका साथ सगळीच उपकरणं बंद पडतील एकसर जोडणीमध्ये. जसं सगळेच बल्ब बंद चालू होतात ना, ती डिस्को लाईट आपली जी डेकोरेशनची असते, एकाच स्विचने सगळे चालू होतात आणि सगळे बंद होतात. पण आपल्या घरामध्ये हो मॅम. आपल्या प्रत्येक रूम मधले प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा स्विच आहे. तर आपण प्रत्येक उपकरणाला इथे काय करू शकतो बघा, इथे एक वेगळा स्विच, इथे एक वेगळा स्विच, म्हणजे प्रत्येक उपकरणाला आपण वेगवेगळ्या आपल्या जरूरतच्या हिशोबाने, आपल्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण त्याला बंद चालू करू शकतो. हा दुसरा त्याचा फायदा आहे. परत तिसरा, एकसर जोडणीमुळे रोध वाढल्यामुळे कधी कधी जे आहे ते सर्किट खूप जास्त गरम होऊन तिथे ते सर्किटचं शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. कारण रोध वाढतोय तर हीट वाढते. आठवतंय ना तुम्हाला, रोधामध्ये काय होतं, खूप सारे इलेक्ट्रॉन एकमेकांवर आदळतात, त्याच्यामुळे हीट जास्त क्रिएट होते आणि त्याच्यामुळे आग पण लागू शकते. तर हा आग लागण्याचा धोका जो आहे तो एकसर जोडणीमध्ये आहे. तर असे 3 मेन मुद्दे तर मी सांगितलेले आहेत. असे अजून 4-5 टोटल मुद्दे आहेत, तुमच्या पुस्तकामध्ये असतील. जेवढे माहिती आहेत तेवढे लिहायचे. तर आज 2 होमवर्क आहेत. पहिला होमवर्क काय आहे, पहिल्या होमवर्क मध्ये तुम्ही हे सर्किट जे आता मगाशी दिलेलं ते गणित सोडवायचंय आणि दुसऱ्या सर्किट प्रश्न लिहून घ्या. समांतर जोडणी ही एकसर जोडणीपेक्षा जास्त फायदेशीर आहे हे स्पष्ट करा. समांतर जोडणी ही एकसर जोडणीपेक्षा जास्त फायदेशीर आहे हे स्पष्ट करा. कमीत कमी 5 मुद्दे तर नक्कीच आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, इंग्लिश मध्ये सांगते. एक्सप्लेन हाऊ पॅरलल कॉम्बिनेशन of resistances is better than series combination or useful than series combination. मॅम इंग्लिश मधून एकदा रिपीट करा. Explain how parallel combination is more useful than series combination. मॅम मराठीतून सांगा. रोधांची समांतर जोडणी ही एकसर जोडणीपेक्षा जास्त फायदेशीर कशी आहे ते सांगा. येस मॅम, समजलं. ठीक आहे. हा Yes, चला, ma'am. तर आता चला मग आपण काय करायचंय, बस करूया आता. आजचा क्लास संपूया, तुम्ही ब्रेक घ्या. ओके मॅम, बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. हा बेटा. मॅम हा मॅम माझ्या मोबाईल